सांगली परिसरात जिल्ह्यातील काही भागात सकाळ आणि सायंकाळी पावसाने सांगलीकरांना झोडपले। दिवसभरात सुमारे 2.5 ते 3 तास पाऊस मुसळधार झाला। यामुळे शहराची पुरती दैना उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। दिवसभर पडलेल्या पावसाने बहुतांशी मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचलं होतं। महापालिका क्षेत्रातील बहुतांशी भागाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं होतं। सकाळी आणि सायंकाळी मुसळधार आणि दुपारी पावसाची काही वेळ विश्रांती असे चित्र महापालिका क्षेत्रात पाहावयास मिळाले। जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली। शनिवारी रात्री देखील पावसाने शहरात मुक्काम ठोकला होता। रविवारी सकाळी पुन्हा पावसाने आपली उपस्थिती दाखवत काही वेळ सांगलीत झोडपून काढलं। त्यानंतर मात्र दुपारी काही वेळ पावसाने विश्रांती घेतली। पुन्हा सायंकाळी 6:30 पासून पावसाची संततधार सुरूच होती। सायंकाळी सुमारे 1 तास पडलेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले। मागील 2 दिवसांपासून काही वेळ पावसाची संततधार सुरू आहे। रविवारी असल्याने नेहमीप्रमाणे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती, परंतु अचानक पडलेल्या पावसापासून बचावासाठी बहुतांश नागरिकांची धावपळ उडाली। महापालिका क्षेत्रातील बहुतेक ठिकाणी पाणी साचले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात पावसाचा बऱ्यापैकी मुक्काम सांगलीत असणार आहे।